आणि 2-2.5 महिन्यापासून मी बघत होतो की दादा एकदम हळवे झाले होते. 8-9 वेळा आमच्या बैठका झाल्या. मला म्हणजे हर्षवर्धन आता संघर्ष किती वर्ष करायचा. आपल्या संघर्षामुळे खाली संघर्ष होतोय आणि खालच्या संघर्षामुळे गावागावात बांधणं लागतंय आणि खालच्या गावातल्या वादामुळे विकास थांबतोय आणि सगळी एनर्जी आपली, सगळा वेळ, सगळी शक्ती ही वाद करण्यामध्ये जायला लागली आहे. त्यामुळे आता आपण थांबू, सगळे एकत्र येऊ. आमची बैठक झाली. मग कृषी मंत्री मामा असतील, आप्पासाहेब असतील, आमचे केशव पाटील असतील, हनुमंतराव कोकाटे असतील, सगळी प्रमुख मंडळी एकत्र बसली. नंतर अशोक भाऊलाही दादाने बोलवून घेतलं आणि अशोक भाऊंची पण वेगळी चर्चा केली आणि सांगितलं आता आपल्याला आत्ताच्या परिस्थितीत एकत्र यावं लागेल आणि कायमस्वरूपी आपण आता एकत्र काम करू. ही महाराष्ट्राला गरज आहे, तालुक्याला गरज आहे आणि म्हणून मित्रांनो एकत्र येऊन निवडणूक आणि सगळ्या प्रोसेस कराव्यात हा निर्णय या ठिकाणी झाला. दादांची कामाची पद्धत, सकाळी 6 वाजता उठून काम करणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणजे दादाच होता. प्रशासनावरची पकड, प्रत्येक प्रश्नाचे अचूक ज्ञान असणारा आणि सामान्य माणसाला त्याचं काम जलद गतीने करून देणारा अशी त्यांची कार्यशैली होती काम करण्याची. पण आज दुर्दैवानं ते आपल्यामध्ये नाहीये. फार मोठी पोकळी ही आता निर्माण झाली. मग आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ठरलो की आता 24 जागा लढवायच्यात आपल्याला. 5 मिनिटांमध्ये निर्णय झाला. कोणी आग्रह धरला नाही. त्यांनी सांगितलं की ही नावं आपल्याला फायनल करायची आहेत. ती नावं फायनल झाली. मग मला दादा म्हणले वडापुरीच्या गटामध्ये आप्पासाहेबांना आपल्याला सांगावं लागेल, तिथं त्यांचा उमेदवार द्यावा लागेल. मी म्हणलं दादा काय हरकत नाही. आणि मग आप्पासाहेबांना सांगितलं, भरणे मामांनी सांगितलं आणि मग त्या गटामध्ये आप्पासाहेब सांगतील त्या पद्धतीने उमेदवार ठरवा आणि मग तिथं यश याला उमेदवारी त्या ठिकाणी जिल्हा परिषदची मिळाली आणि मग सगळं एकत्रितपणाने ठरलं की ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचं. दादाने एक वाक्य उच्चारलं ते माझ्या कायम अंतःकरणात राहून गेले. ते म्हणले आता संघर्षाचं राजकारण करण्यापेक्षा एकीचं विकासाचं राजकारण आहे. संघर्ष करून आणि वाद करून झालं गेलं सगळं. आता मी पण दादांच्या विरोधामध्ये, त्यांची राजकीय परिस्थिती वेगळी असायची, आमची राजकीय परिस्थिती वेगळी असायची. झाले आपसात त्या ठिकाणी ती राजकीय लढाई होती. कधी व्यक्तिगत, कौटुंबिक आणि व्यक्तिगत संबंधामध्ये कधी त्याच्यामध्ये आपण आलो नाही. आणि मग आपण सगळ्यांनी निर्णय घेतला. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, आम्हाला येऊन कार्यकर्त्याला सांगता आलं नाही कारण वेळच इतका कमी होता की 16 तारखेला मीटिंग झाली, 18 तारखेला पुण्यात बैठक झाली, 19 तारखेला संध्याकाळी त्यांनी यादी दिली आणि 21 तारखेला फॉर्म भरायची मुदत होती. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये या सगळ्या घडामोडी इतक्या जलद गतीने घडल्या आणि त्यामुळं फारसं काही कोणाशी चर्चाही करता आली नाही. पण आम्ही जो निर्णय घेत होतो ते साधारणतः व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर होता की हा निवडणुकीपुरता निर्णय नाही. कारण आम्ही बघितलं 10-15 वर्षामध्ये गावगावचं वातावरण, गावगावचं राजकारण इतकं टोकाला जायला लागलंय की त्यातून कोणालाच स्वास्थ्य मिळणार, कोणालाच समाधान मिळणार आणि राजकारण, समाजकारण करताना जी मनापासून जे उखल लागते ती पण निर्माण होईना आणि उगाच वडाताण करून आपण एकामेकाशी भांडतोय ही अवस्था मित्रांनो झाली. आणि म्हणून आज सगळ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 80-85% लोकांना हे मान्य झालं.
आता 10-15% लोक अशी आहेत की त्यांना हे मान्य नाही. ठीक आहे, आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करू, त्यांच्या काही शंका असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून आता एकच गोष्ट आपल्याला करावी लागेल. एका बाजूला दुःखाचा डोंगर आहे, पवार कुटुंबावरती फार मोठं दुःख आलेलं आहे, त्यातनं कसं सावरायचं. दुसऱ्या बाजूला आपल्यावर दुःख आलेलं आहे. जसं आपल्या एखादा घरातला माणूस गेल्यानंतर दुःख होतं, तशा प्रकारचं दुःख आपल्यालाही झालेलं आहे. त्यातून आपण कसं सावरायचं. आणि तिसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून केलेल्या घटनेप्रमाणे जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम पण लागलेला आहे. एक अभूतपूर्व परिस्थिती आहे, समजून घ्या. ही परिस्थिती अशी आहे की एका बाजूला दुःखाचं संकट आहे आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्यही आपल्याला बजावावं लागणार आहे. मग आता कर्तव्य बजवायचं म्हटल्यानंतर ती 7 तारीख तर काय डावलून चालणार नाही. मतदान तर घडवावंच लागणार आहे आपल्याला. आणि म्हणून जिल्हा परिषद करता अंकिता पाटील आणि आमचे दादा मोहिते पाटील ह्या दोघांना पण घड्याळ चित्रासमोरचं बटन दाबून त्यांना पुढची 5 वर्ष काम करण्याची संधी आपण द्यावी. आता 24 उमेदवार जे उभा राहिलेले आहेत, तसं जर बघितलं तर हे 24 उमेदवार हे दादाने उभा केलेले उमेदवार आहेत. कारण दादा पक्षाचे अध्यक्ष त्यांच्या सहीनं एबी फॉर्म हा उमेदवारांना दिला गेला. त्यामुळे हे 24 उमेदवार दादांचे आहेत. आणि हा दादा आपल्यामध्ये नाही आहे. दादा बारामतीला कशाला विमानाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार करायला. दुर्दैवानं प्रचार न करता दादा आपल्याला सोडून गेले. आता प्रचार तर आपल्याला करावा लागेल. पक्षानं प्रोटोकॉल जाहीर केलेला आहे. साधेपणानं प्रचार, कुठेही सभा नाही, कुठेही हारतोरे नाहीत, कुठेही वेगळ्या पद्धतीची प्रचाराची आखणी नाही. पण आपल्याला सगळ्याला उद्याच्या 7 तारखेला आपल्याला मतदान करावं लागेल. माझी एक विनंती आपल्याला की 9 तारखेला ज्यावेळेस आपली मतमोजणी होणार आहे, लक्षपूर्वक ऐका. आपण सर्वजण मोठ्या संख्येने इंदापूरला या 9 तारखेला. आणि ज्यावेळेस आपण 24च्या 24 जागा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळावरती आपण निवडून आणणार आहे. आणि तो निकाल लागणार आहे 9 तारखेला. आणि तो सगळ्याच्या सगळ्या 24 जागेचा निकाल या सगळ्या जनतेच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून, दादा तुम्ही दिलेले 24च्या 24 उमेदवार ते आम्ही निवडून आणलेले, आमच्या सगळ्याच्या वतीनं ही आमची भावपूर्ण श्रद्धांजली आहे. असा आपल्याला कार्यक्रम 9 तारखेला आपल्याला करायचा आहे. त्या दिवशी कोणाचाही विजय मिरवणूक होणार नाही. एक चिमटभर सुद्धा गुलाल कोणी कुणाला लावणार नाही. एक हार सुद्धा कोणी कुणाला घालणार नाही. न कुठली मिरवणूक होणार नाही, न कुठला जल्लोष होणार नाही. कारण एवढा मोठा नेता गेला आणि मग त्याला आदरांजली म्हणून 9 तारखेला आपल्याला हजारोच्या संख्येनं इंदापूर तालुक्यामध्ये आपल्याला ते काम सुद्धा आपल्याला करायचंय. हे मला ह्या निमित्तानं आपल्या सर्वांना प्रामुख्याने सांगायचं. आता आप्पासाहेब म्हणाले गोष्ट खरी आहे. बर्णे मामा असतील, मी असेल, आप्पासाहेब असेल, आम्ही सगळी जण आता आमची जबाबदारी जास्त वाढली. आता हे सोपं काम नाहीये पुढचं. जरा नीट शांतपणे विचार करा. निवडणुका होतील, काय निवडणुका काय नवीन नाहीत आपल्याला, पुढे निवडणुका होतील. आता आज मी मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट ऐकलं फडणवीस साहेबांचं की त्यांनी सगळ्या प्रकाराचे सभा रद्द केल्या. सगळ्या 12 जिल्ह्यांच्या त्यांच्या जेवढ्या सभा होत्या त्या सगळ्यांनी रद्द केल्या. म्हणजे राजकारण महाराष्ट्राचं कोणत्या दिशेला चाललंय हे आपण अभ्यास केला पाहिजे. या तालुक्यामध्ये जे काही आपल्या विरोधामध्ये उभं राहिले त्यांनाही माझं आव्हान आहे की बाबा ही निवडणूक वेगळी आहे, की तुमच्या आमच्या वादाची निवडणूक नाही आहे. की आजीदादाच्या जाण्यानं जे नुकसान झालेलं आहे त्याच्याकरता आपण एकत्र येऊन पुढे मार्ग कसा काढायचा याचा विचार महत्वाचा आहे. आणि म्हणून जे समोर कोण कार्यकर्ते असतील विरोधामधले ते घडवण्यामध्ये पण अजितदादाचा हिस्सा आहे का नाही करणार.
मग आता एखाद्या निवडणुकीमध्ये पण पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये अशी काय फार मोठी राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आहे का? अशी काय राज्याच्या स्तरावरची निवडणूक आहे का? ही तालुका आणि जिल्हा परिषद आहे. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टीचा विचार करावा असं आवाहन या श्रद्धांजलीच्या निमित्तानं सुद्धा मी या ठिकाणी करू इच्छितो. कारण पुढचा काळ आता लोक प्रश्न विचारायला लागले आम्हाला, भाऊ पाण्याचं काय होईल, भाऊ बंधाऱ्याचं काय होईल, तरुण मुलांच्या रोजगाराचं काय होणार, शिक्षणाचं काय होणार, हे अनेक प्रश्न डोक्यामध्ये आहेत आपल्या. 4 दिवसांनी निवडणूक संपल काय आपण काय घरी बसणार आहे का? रोज लोक आपल्याला भेटणार आहेत. मला भेटतील, आप्पासाहेबाला भेटतील, मामाला भेटतील, अशोक भाऊला भेटतील, भैया पाटलाला भेटतील, बापूरावांना भेटतील, अंकिताला भेटतील. जाणार माणसं भेटायला, काम घेऊन जाणार, सांगणार काम. हे सगळं इथं बसल्या बसल्या आम्ही तो विचार करतो की या सगळ्या गोष्टी कशा मार्ग काढायचा आपल्याला. आणि म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलोय. कोणी याचा गैरसमज किंवा ह्याचा अपप्रचार कृपा करून ह्या बाबतीमध्ये कोणी करू नये. आणि आज जी काही अभूतपूर्व परिस्थिती आपल्यावर आलेली आहे ती आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे. या तालुक्यामध्ये कैलासवासी भाऊंनी 50-60 वर्ष ह्या तालुका उभा केला होता. भाऊंच्या नंतर घोलप साहेबांनी काम केलं, त्यानंतर गणपतराव पाटलांनी 10 वर्ष आमदार म्हणून काम केलं. तुम्ही आम्हाला संधी दिली, 20 वर्ष आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून ह्या तालुक्याची सेवा आपण केली. गेले 10-12 वर्ष झालं भरणे मामा काम करतायत, आप्पासाहेब काम करतायत. हे कोणाची कामं करतो आम्ही? काय बाहेरच्या माणसाची कामं करतो? याच भागाच्या लोकांची कामं आपण करतो. आज 3 साखर कारखाने आपल्या तालुक्यामध्ये आहेत. जशी आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिनी आहे तशी शेतकऱ्याची आर्थिक वाहिनी काय आहे त्याचा उल्लेख आणखीदानी केला. ती आर्थिक वाहिनी म्हणजे आपली साखर कारखाना. आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, तिथं आप्पासाहेब आहेत, भरणे मामा आहेत. ते 3 कारखाने आपल्याला चांगले चालवायचे म्हणल्यानंतर बँक आपण सगळे एकत्रपणानं, तेही सगळेजण आपल्याला मदत करतायत, आपणही सगळेजण एकत्र काम करतोय. आणि शेवटी आमचा सगळ्याचा हेतू काय, की सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे, सामान्य माणसाचं आर्थिक जीवन सुधारलं पाहिजे. ही दादांची शिकवण आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं दादांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती की आपण एकत्र या, गुन्ह्या गोविंदानं आपण काम करू. आणि जर संघर्ष असाच राहिला, शांतपणे विचार करावं काय असतं ग्रामपंचायती निवडणुकीला, किती वाद होतो. आणि आता काही निवडणूक काय स्वतः ह्याच्यात बघतोय आपण काय चाललंय. जरी असंच राहिलं तर मला वाटतं पुढं माणसं, चांगली माणसं सुद्धा उभा राहायला मिळणार नाही आपल्याला. ही वस्तुस्थिती आहे, काय वेगळं संभाषणाचा भाग नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच आपल्याला जर एकत्र करायच्या असतील, आणि म्हणून मला असं वाटतं ह्या तालुक्यामध्ये आता पुढची 4 वर्ष आता कुठल्या निवडणुका नाही. एक 4-5 मुद्दे आम्ही डोक्यामध्ये घेतलेले आहेत. संपतो आता इलेक्शन झाल्यावर बसू आम्ही, बरं का आपण इलेक्शन झाल्यावर बसू आपण एकत्र आणि सगळे एकत्र बसून आपण, बंडे मामा असतील, सगळे असतील, आमचाही प्रशासनामधला काही अनुभव आहे, तुमचाही सगळ्याचा काही अनुभव आहे, एकत्र बसू आपण. आता वहिनी उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊ. या तालुक्याच्या हिताचे प्रश्न असतील की जे राज्याचे प्रमुख असतील त्यांच्यापर्यंत आपण जाऊ. ह्या तालुक्यामधले जे प्रश्न आहेत, ते बंधाऱ्याचे प्रश्न असतील, ते 22 गावाचे प्रश्न असतील, ते आरोग्याचे प्रश्न असतील, ते शैक्षणिक क्षेत्रातले प्रश्न असतील, ते तरुणांच्या बेकारी दूर करण्याकरता रोजगाराचे प्रश्न असतील, या तालुक्यामधल्या शेतकऱ्याला 2 पैसे अधिक देण्याचे विषय असतील, या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपल्याला एकत्र काम करावं लागणार आहे. एक क्षणभर विचार करा, 3 साखर कारखाने, 30 लाख टनाचं जाळं, 3000 रुपयाचा दर, 1200 कोटी रुपयाचं केल पेमेंट, 400 कोटी रुपयाचं वाहतुकीचं पेमेंट आणि 40 कोटीचा कामगारांचा पगार. किती पैसे झाले हिशोब करावं, हिशोब करायचे. सोपं काम आहे का? हे सगळं कशाकरता करतोय आपण? शेवटी ह्या निवडणुका हे सगळं एकत्र आलोय आपण, हे केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांच्या पुढच्या पिढीचा. आता आपण असंच भांडत बसलो तर पुढची पिढी काय करणार? काय लोक आहेतच
की पेटलंच पाहिजे सारखं सांगतो, हा इजलं नाही पाहिजे. हा अशी काही लोक असतात, त्याला मी दोष देत नाही, तो स्वभावाचा भाग असतो. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यावर जबाबदारी आलेली आहे. आज दादा आपल्यामध्ये नाही. शेवटी आपल्याला पुढच्या पिढीला चांगले संस्कार द्यायचे आहेत. काही तांबडपट आयुष्यभर कोण घेऊन आलेलं नाही. आणि मग चांगले संस्कार द्यायचे असतील आपल्याला तर वातावरण हे शांततेचं आणि संयमाचं असलं पाहिजे. आज आमच्या सगळ्यावर जबाबदारी, रात्र झोप येत नाही मित्रांनो. मोठं काम आहे आता हे जिल्ह्यातलं, हे सगळं दादा एकटं बघत होते सगळं. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं दादांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांनी जी काही इच्छा व्यक्त केली, एकत्रित काम करा आणि एकत्र राहा, मला असं वाटतं तो संदेश घेऊन तुम्ही आम्ही सर्वजण पुढे जाऊ. काय असं कोणाच्या वैयक्तिक दुश्मनी नाही ना, काही नाही. आपल्याला एकत्रच सगळ्यांना राहायचंय. आणि म्हणून मी जास्त वेळ आपला काही घेणार नाही. हा गट आहे बावडा लोमीवाडी गट, हा पूर्वीपासून आपल्या विचारात आहे. त्यामुळे आता इथं मी असेल, आप्पासाहेब असतील, प्रशांत बापू असतील, भैया पाटील असतील, मयूर असेल, अशोकभाऊ असतील, दत्तात्रय आमचे गोगरे असतील, माझराव गाडगे, सगळी आता सगळ्यांची नावं घ्यायची म्हणलं तर नाव राहील कोणाचं. हे आपल्या सगळ्यांचं हे कुटुंबातला गट आहे. मग आपल्या कुटुंबातला गट आहे म्हणल्यानंतर आता आपल्या सगळ्यांनी मिळून त्या गटामध्ये सगळं पॅनल टू पॅनल कसं मतदान होईल, नाही तर मग खाली वर एका दुसरं मतदान जर चुकीचं झालं तर त्याचाही संदेश चांगला जाणार नाही. आणि आता सगळेच कार्यकर्ते सगळ्यालाच माहीत असल्यामुळं प्रत्येक घरातला उमरा त्याचा कौल कुणाच्या बाजूने आहे ठीक आहे. आता आम्हाला 40 वर्ष आम्ही तेच बघतोय. त्यामुळे तसं आता सगळ्याला माझं सांगणं आहे की आता ह्या 4-5 दिवसामध्ये सगळ्यांनी अंग झटून मतदान आपल्याला कसं आपल्याला घड्याळावरती करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वजण करा. मी अभिवचन देतो आपल्याला. आम्ही आप्पासाहेब सगळी मंडळी मामासहित तुमच्या पाठीशी आम्ही ठाम उभा राहू आणि कुठल्या प्रकारची अडचण आपल्याला भविष्य काळामध्ये सुद्धा येणार नाही. फक्त तुम्हीही तेवढ्याच ताकदीनं उद्याच्या या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आमच्या मागं ठाम उभा राहा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.